आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनोज जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिलाय। हैदराबाद गॅझेटनुसार दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र मिळाली नाहीत तर दसऱ्यानंतर आपण भूमिका घेणार, मग आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। 2 वर्ष मराठा समाज संयमानं चालला, दसऱ्यानंतर आता आमचा संयम संपेल असा इशारा त्यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत दिलाय। या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण पाहणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या संकेताचे। राज्य पातळीवर आघाडीचा कुठलाही निर्णय होणार नसून तो स्थानिक पातळीवर होणार असल्याचं सांगून हर्षवर्धन पाटील यांनी थेट स्वबळाचे संकेत दिलेले आहेत। त्यांच्या या विधानानं मवियाची आता धाकधूक वाढलेली आहे, त्यामुळे मवियामध्ये पुढे काय होणार या संदर्भात तपशीलवार वृत्त आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे भारत पाकिस्तान क्रिकेटच्या महायुद्धाची। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे। सुपर 4च्या लढतीमध्ये दुबईमध्ये पुन्हा एकदा हे रणयुद्ध रंगणार आहे आणि या स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारत पाकिस्तान सामन्यानंतर हँडशेक वाद समोर आलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान भिडणार आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत।